शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुलांची संख्या, फळांची साईज वाढण्यासाठी अगदी 0 रुपयात घरगुती उंबर टॉनिक बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, आपली जी 0 बजेट नैसर्गिक शेतीची व्हिडिओ सिरीज आहे त्याच्यामध्ये आज तुम्ही पाहू शकता आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. आता सध्या कडक उन्हाळा आहे, उन्हाची अतिशय लाट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशा याच्यामध्ये जे आपल्याकडे उंबराचे झाड आहेत, ज्याला बऱ्याच ठिकाणी उंबर मानतात किंवा औदुंबर मानतात काही ठिकाणी, त्याला सध्या इतके फळं लागले जातात. मी सध्या एक माझ्या शेतामधलं जे उंबराचं झाड आहे त्या झाडाखाली बसूनच हा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही माझ्या आसपास बघू शकता, इथं प्रचंड असं उंबराचा इथं सडा झालेला आहे इथं फळाचं. सध्या हे उंबराचे जे फळ आहेत त्या फळापासून आज आपण टॉनिक बनवणार आहोत. हे टॉनिक म्हणजे पिकाची उत्तम वाढ, फुलधारणा आणि फळाची साईज आणि क्वालिटी याच्यावर काम करणार हे उंबर टॉनिक आज आपण बनवणार आहोत. त्याला बनवायचे कसं, कशा पद्धतीने याचा वापर करायचा आहे, काय काय साहित्य लागते, कोणत्या अवस्थेत वापरायला पाहिजे, या सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच आपल्या 0 बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओ सिरीजसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातले आलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. आपण आता हे जे उंबर टॉनिक आहे हे बनवण्यासाठी लगेच व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, जे उंबराचं झाड आहे त्याचे मानवी शरीरासाठी बी खूप खूप फायदे आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याचं ते झाडाची साल असन, चिक असन, पान असतील किंवा फळ असतील, तर जे आपल्याकडे जे ज्यांना मधुमेह झालेला आहे, पोटाचे विकार आहेत किंवा जखमा भरून काढायच्यात, अशा बरेच ह्याच्यावर हे जे उंबराचं झाड आहे त्याचा आपल्याला फायदा पाहायला मिळतोय. तसंच हे पिकासाठी बी अतिशय फायद्याचं आहे. हे बनवायचं कसं उंबर टॉनिक, आपण त्यासाठी साहित्य सुरुवातीला पाहू. त्याच्यासाठी साहित्य तुम्ही पाहू शकता, तिथं आपण 1 किलो जे पिकलेले उंबराचे फळ आहेत खाली पडलेले असतात बघा, अशा अवस्थेमधले 1 किलो पिकलेले उंबराचे फळ घेतलेले. तर त्याच्यानंतर महत्वाचं साहित्य म्हणजे आपल्याला ही प्रक्रिया करण्यासाठी 1 किलो काळा नैसर्गिक गुळ. तुम्ही इथं पाहू शकता 1 किलो मी काळा नैसर्गिक गुळ घेतलेला आहे. हा काळा नैसर्गिक गुळ जो आहे तो गुराळामधून जो निघतो, केमिकल विरहित, तो काळा नैसर्गिक गुळ आहे. हा घेतला तर आपल्याला याचा चांगला रिझल्ट पाहायला मिळतोय. तर हा 1 किलो काळा नैसर्गिक गुळ घेतलेला आहे. आणि सर्व प्रक्रिया करण्यासाठी एक प्लास्टिकची भरणी आपल्याला ज्याचं की झाकण लावता येईल ती भरणी एक लागणार आहे. तर हे साहित्य आपल्याला लागणार आहे. आता ही प्रक्रिया आपल्याला कशी करायची आपण ते पाहूयात. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी आता काय करायचं, हे जे आपण उंबर आणि गुळ घेतलाय साईडला एका टोपल्यामध्ये व्यवस्थित हाताच्या मदतीने एकदम त्याला चुरून घ्यायचंय आणि एकदम ते पूर्ण जे मिश्रण आहे ते एकजीव करायचं. याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी वापरायचं नाही. बिना पाणी वापरता हे मिश्रण तुम्ही आता इथं पाहू शकता पूर्णपणे एकजीव होत आलेले. हे एकजीव झाल्याच्या नंतर याला आपल्याला भरणीत टाकायचे. त्याच्या आधी एक काळजी घ्यायची आपल्याला. ती काय काळजी घ्यायची ते आपण पाहू. शेतकरी मित्रांनो, इथं बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न येऊ शकतो की आपण जे दुसरे फळ आहेत, पेरू, केळी, डाळिंब वगैरे, हे त्यामध्ये टाकले तर अजून जास्त चांगला रिझल्ट पाहायला मिळेल का? तर मी आज माझं तुम्हाला इथे सांगणं आहे की जर तुम्ही उंबराच्या व्यतिरिक्त जर दुसरे फळं टाकले तर 2-3 फळं वापरली तर याच्यामध्ये जे बनन टॉनिक त्याच्यातून आपल्याला फुलगळ जास्त होईल. त्याच्यामुळं माझं असं स्पष्ट मत आहे की तुम्ही फक्त एकच फळ किंवा एवढं जे उंबर आहे याचंच फक्त हे टॉनिक बनवा, जेणेकरून याचा सुद्धा आपल्याला जबरदस्त रिझल्ट पाहिला. आणि अजून एक काय काळजी घ्यायची की जे आपण हे बनवणार आहोत मिश्रण, त्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं. पाणी का नाही टाकायचं? पाणी टाकल्यामुळे याची जी टिकवण क्षमता आहे ती कमी होती आणि जी क्वालिटी आपल्याला बनणार आहे मिश्रण ते बनत नाही आणि ते पाहिजे तसा रिझल्ट सुद्धा याचा पाहायला मिळत नाही. ह्या 2 काळजी आपल्याला घ्यायच्यात. आता हे आपलं बनलंय, आपण आता हे पूर्णपणे भरणीत टाकू. तर शेतकरी मित्रांनो, आता हे बनलेलं जे आहे ते आपण व्यवस्थित भरणीत टाकून घ्यायचं. भरणीत टाकल्याच्या नंतर आपल्याला ही जी भरणी, हिचं झाकण एकदम पॅक लावायचं. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा ऑक्सिजन गेला नाही पाहिजे, जेणेकरून आतमधली जे उंबरामधले जेवढे बी नॅचरल ग्रोथ हार्मोन आहेत, संप्रेरक आहेत, ते पूर्ण मिश्रण आपलं एकदम व्यवस्थित बनन. आता तुम्ही इथं पाहू शकता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स केलंय. आता इथं जे झाकण आहे ते लावल्याच्या नंतर ही भरणी आपल्याला कंप्लीट 10 दिवस झाडाच्या सावलीला ठेवायची. ही प्रत्येक गोष्ट महत्वाची, लक्ष देऊन व्यवस्थित तुम्ही ऐका. झाडाच्या सावलीला ही भरणी ठेवायची. त्याच्यानंतर दिवसातून आपलं प्रत्येक दिवशी दररोज सकाळी 9-10च्या दरम्यान हे जे झाकण आहे ते आपल्याला थोडंसं ढिलं करायचं आणि 15 मिनिट ठेवायचे, जेणेकरून त्यात हवा थोडी ऑक्सिजन येत जात राहील. परत आपल्याला ते झाकण लावायचे. असं 9 दिवस करायचे आणि 10व्या दिवशी हे आपलं पूर्णपणे मिश्रण बनलंय. आणि त्याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे पिकावर फवारणीद्वारे याचा वापर करायचा आहे. आता आपण पाहूया त्याचं वापरायचं प्रमाण आणि कोणत्या अवस्थेत. एक प्रश्न इथं मनामध्ये येऊ शकतो की याला फवारणीद्वारे घेण्यासाठी याचं पुन्हा पाणी होतं का? तर 10 दिवस ही भरणी आपण बंद ठेवल्यामुळे ते पूर्ण गुळाचं पाणी आणि ते उंबराचे जे फळ आहेत ते पूर्ण एकजीव होऊन हे थोडंसं घट्ट पाण्यासारखं मिश्रण तयार होतंय. त्यामुळं याला वापरण्याचं फवारणीद्वारे काही अडचण येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, हे जे उंबर टॉनिक बनलंय त्याला वापरायचं जे प्रमाण आहे ते प्रति लिटर आपल्याला 5 ml हे प्रमाण वापरायचं आहे. म्हणजे जर 20 लिटरचं आपला पंप असला तर 100 ml
आपल्याला या प्रमाण वापरायचे. फवारणीद्वारे याचा आपल्याला रिझल्ट घ्यायचा आहे, जेणेकरून उत्कृष्ट आणि एकदम चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. परंतु जर तुम्हाला ड्रिपद्वारे वापरायचं असेल तर 5 किलो उंबर फळं आणि 5 किलो गुळ एकत्रित मिक्स करून असंच सेम 10 दिवस ठेवायचा. आणि त्यानंतर तुम्ही हे 1 एकरसाठी हे प्रमाण पूर्ण मिश्रण वापरू शकता ड्रिपद्वारे. आणि हे तुम्ही 30 दिवसाच्या अंतरानं वापरलं तर तुम्ही ड्रिपद्वारे बी याचा वापर करू शकता. पण माझं वैयक्तिक असं मत राहील की तुम्ही फवारणीद्वारे याचा रिझल्ट घ्या, अतिशय उत्कृष्ट आणि जबरदस्त चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता हे कोणत्या अवस्थेत वापरायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, पीक लावल्याच्या नंतर 15-20 दिवसापासून हे कोणत्याही अवस्थेत तुम्ही वापरलं तरी काहीच अडचण नाही, कारण हे पूर्णपणे जैविक आहे. प्रमाण बी मागं पुढं झालं तरी काही अडचण नाही. परंतु ज्यावेळेस आपलं पीक फुलधारणेच्या अवस्थेत असतं त्यावेळेस याचा जर वापर केला तर याला चांगले आपल्याला फुलं पिकाला लागलेले पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस फळ धरण्याच्या अवस्थेमध्ये, फळ परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये असतं त्यावेळेस देखील याची फवारणी केली तर आपल्याला फळाची साईज, क्वालिटी, चकाकी, शायनिंग या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. कारण याच्यामध्ये या जे उंबराचं झाड आहे किंवा फळ आहे त्याच्यामध्ये नॅचरल ग्रोथ प्रमोटर असतात, जे की आपण मार्केटमधून विकत आणतो. परंतु हे नॅचरल ग्रोथ प्रमोटर जे असतात, ऑक्झिन, जिबर्लिन, सायटोकायनिन, ते या फळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे अतिशय उत्कृष्ट फळवाढीसाठी बी आपल्याला याचा रिझल्ट पाहायला मिळतोय. तर अशा पद्धतीनं ह्या उंबर टॉनिकचा घरगुती तुम्ही हे बनवा, त्याचा वापर करा. कसा रिझल्ट आलाय ते कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपला उत्तम असा प्रतिसाद दर्शवण्यासाठी जय जवान, जय किसान, जय विज्ञान अशी कमेंट करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.